तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राम गायकवाड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाडीबीटीवर नवीन अर्जदार नोंदणी कशा प्रकारे केली जाते, त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपल्या या चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी आपल्याला महाडीबीटीची लिंक ओपन करून घ्यायची आहे व नंतर येथे खाली आपल्या नवीन अर्जदार नोंदणी हा ऑप्शन दिसेल. नवीन अर्जदार नोंदणी अशा प्रकारे हा ऑप्शन दिसेल. एक मिनिट. नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक करायचं आहे. हा ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे आपण पाहू शकता, इथे आपल्याला अर्जदाराचे नाव टाकायचे आहे. इथे वापरकर्ता आय डी तयार करायचा आहे व पासवर्डही आपल्या ध्यानात राहील असा पासवर्ड इथे टाकायचा आहे. इथे आपल्याला ईमेल आय डी, जो आपला ईमेल आय डी असेल तो इथे टाकायचा आहे. ईमेल आय डीवरती ओ टी पी येईल, तो ओ टी पी इथे व्हेरीफाय करायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल, तो ओ टी पी इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व इथे कॅप्चा दिलेला कॅप्चा भरून नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे. योग्यरित्या माहिती जर केल्यानंतर नोंदणी करावरती क्लिक करायचं आहे. नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सूचना येईल, वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण पाहू शकता. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपल्याला वापरकर्ता आय डी हा ऑप्शन दिसेल. अर्जदार लॉग इन करायचे ते वापरकर्ता आय डी ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. जो आपण वापरकर्ता आय डी तयार केलेला आहे तो इथे टाकायचा आहे व आपला जो पासवर्ड तयार केलेला होता तो टाकून आपल्याला कॅप्चा भरून लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्याला माहिती येईल, आपण शेतकरी गट, FPO किंवा संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का, नाहीवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण पाहू शकता. नाहीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला आधार क्रमांक ज्या अर्जदाराचे टाकायचा आहे ते आधार क्रमांक टाकायचा आहे. OTPवरती क्लिक करायचं आहे. एक मिनिट. आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे. OTPवरती क्लिक करायचं आहे. इथे OTP पाठवा हा ऑप्शन दिसेल, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती आपला 6 अंकी OTP जाईल, तो OTP इथे टाकायचा आहे. आपला आधार क्रमांक मोबाईल नंबरशी रजिस्टर असेल तरच हा OTP जाईल, नाहीतर आपल्याला CSC सेंटरवरून बायोमेट्रिक पद्धतीने आपल्याला ही सर्व माहिती भरावी लागेल. तो आपला आधार क्रमांकावरती OTP गेलेला OTP इथे टाकायचा आहे व OTP तपासा यावरती क्लिक करायचं आहे. OTP तपासावरती क्लिक केल्यानंतर आपलं इथे नोंदणी यशस्वीरित्या झाली असा मेसेज येईल. तर इथे वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर एकदा आपल्याला वापरकर्ता आय डी याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. वापरकर्ता आय डी, पासवर्ड व आपला जो दिलेला कॅप्चा आहे तो टाकून लॉग इनवरती क्लिक करायचा आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मेसेज येईल की आपली प्रोफाईल अपूर्ण आहे, म्हणजे आपली प्रोफाईल ही 0% भरलेली आहे, तो 100% भरण्यासाठी ओके क्लिक करायचा आहे. इथे आपण पाहू शकता आपली प्रोफाईल ही 0% भरलेली आहे, म्हणजेच आपल्याला ही प्रोफाईल पूर्ण करायची आहे सर्वात आधी. तर इथे खाली ऑप्शन दिसेल, इथे क्लिक करा या नावावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकला आहे ते आधार क्रमांक, त्यांचे नाव, त्यांचे ईमेल आय डी, आपल्याला सर्व माहिती पाहायला मिळेल. जो आपण ईमेल आय डी टाकला होता किंवा जो मोबाईल नंबर टाकला होता तो आपल्याला इथे पाहायला मिळेल. एक मिनिट. इथे त्यांचे नाव दिसेल व इथे त्यांचं ईमेल आय डी, मोबाईल नंबर दिसेल. जर त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर असेल तर इथे टाकावा. त्यांची जन्मतारीख दिसेल, त्यांचे वय काय आहे, आधार क्रमांक, पण त्यांचे लिंग म्हणजे फिमेल मेल आहेत ते सर्व माहिती असेल. इथे पहिले नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव किंवा आडनाव आपले टाकून सर्व माहिती घ्यायची आहे. इथे पॅन क्रमांक टाकायचा आहे. पॅन क्रमांक टाकून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील कोणी आत्महत्याग्रस्त आहे का, होयवरती किंवा नाहीवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण सैनिकामध्ये किंवा भरती केलेली आहे का अशा प्रकारे येईल. जर भरती असेल तर होयवरती किंवा नाहीवरती क्लिक करायचं आहे. इथे जात वर्गवारी आपलं SC ST ओपन काय असेल ते निवडायचं आहे. इथे खाली आपल्याला आपले अपंगत्व आहे का, आपण अपंग आहात का हे निवडायचं आहे किंवा नाहीवरती क्लिक करायचं आहे. व इथे आपले बँक खातेवरती पैसे ठेवण्यासाठी काही मर्यादा आहे का, मर्यादा असेल तर होयवरती किंवा नाहीवरती क्लिक करायचं आहे. इथे आपले बँक खाते निवडायचं आहे. बँक खाते क्रमांक टाकायचा आहे. आपला IFSC कोड टाकून इथे शाखेचे नाव म्हणजे बँकेचे नाव येईल ते निवडायचे आहे व इथे आपल्याला त्यांना संमती द्यायची आहे. आपले संमतीवरती टिक करायचं आहे व जतन करावरती क्लिक करायचं आहे.
सर्व माहिती आपली योग्यरित्या भरली गेली आहे हे पाहून जतन करायचे व ते आपल्याला पाहू शकता. अशा प्रकारे सक्सेसचा मेसेज येईल. वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन केली आहे असा मेसेज येईल. तर इथे आपले वरी आपण पाहू शकता आपली 35% प्रोफाईल 0% होती ती 35% भरलेली दाखवेल. तर इथे आपण आपला पत्ता आता अपलोड करायचा आहे. तर इथे आपला कायमचा पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, आपले राहते गाव व आपला पिनकोड ही सर्व माहिती आपल्या आधार कार्डप्रमाणे सर्व माहिती इथे भरायची आहे. इथे आपल्याला खाली विचारेल की पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता एकच आहे का. जर आपला पत्रव्यवहाराचा पत्ता व कायमस्वरूपी पत्ता वेगळा असेल तर इथे आपण टाकू शकता. पत्रव्यवहाराचा पत्त्यामध्ये पत्ता, राज्य, जिल्हा, तालुका, गाव असेल गाव, शहर, पिनकोड सर्व माहिती भरायची व जतन करावरती क्लिक करायचं आहे. ही सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे व जतन करावरती क्लिक करायचं आहे. जतन करावरती क्लिक केल्यानंतर इथे आपण सक्सेसरित्या म्हणजे यशस्वीरित्या आपला पत्ता अपडेट झाला आहे ही माहिती येईल. तर इथे आपण वरी पाहू शकता आपला जो प्रोफाईलची संपूर्णता आहे ती 70% भरलेली आहे. इथे आपल्याला शेतजमिनीचा तपशील इथे टाकायचा आहे. इथे आपले एका गावापेक्षा आधी गावामध्ये जमीन आहे का नाहीवरती क्लिक करायचं आहे. राज्य निवडायचं आहे, जिल्हा, तालुका व गाव निवडून घ्यायचे आहे. गाव निवडून झाल्यानंतर 8 खातं क्रमांक म्हणजे 8चा क्रमांक जो असेल तो टाकायचा आहे. आपल्या 8वरती क्षेत्र किती आहे ते टाकायचे आहे व इथे आपल्याला खाली सर्वे नंबर म्हणजे आपला गट क्रमांक जो असेल तो टाकायचा आहे. आपली वैयक्तिक मालकीची जमीन आहे की ते आपल्या नावावरती वैयक्तिक मालकी जमीन आहे ते टाकायचं आहे किंवा आपली वैयक्तिक मालकीची नसेल संयुक्त मालकीची असेल तर ते टाकायचं आहे. सिंचन क्षेत्राखाली किती आहे व आपल्या हे सर्व माहिती आपल्याला कोरडवाहू असेल तर सर्व माहिती भरायची आहे व जतनवरती क्लिक करायचं आहे. जतनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्यांची माहिती मिळेल. ती सर्व माहिती आपल्याला योग्यरित्या वाचून घ्यायची आहे व ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपल्याला शेतजमिनीची माहिती यशस्वीरित्या जतन केली आहे हा ऑप्शन दिसेल. याच्या खाली आपल्याला पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपल्याला पिकांचा तपशील भरायचा आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये काय पीक पेरलेले आहे ते सर्व माहिती भरायची आहे. हंगाम निवडायचा आहे, पिकाचा प्रकार निवडायचा आहे व पीक कोणते पेरलेले आहे ते निवडायचं आहे. 1 मिनिट भरून दाखवतो. तर ते हंगामावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खरीप, बहुवार्षिक किंवा सर्व माहिती आपल्याला मिळेल. जसे असेल ते निवडायचं आहे. येथे आपले पीक कोणते आहे ते निवडायचं आहे. तेलबियापैकी असतील किंवा आपले दुसरं सोयाबीन निवडून येथे पिकांचा समावेश करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपली सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे. पिकांचा समावेश करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपल्याला पुढे जा हा ऑप्शन पाहायला मिळेल. पुढे जावरती क्लिक करायचं आहे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर पिकाची माहिती यशस्वीरित्या जोडली गेली आहे असा ऑप्शन येईल. तर इथे आपण वरी पाहू शकता आपली 100% प्रोफाईल भरलेली दिसेल. अशा प्रकारे आपण प्रोफाईलची स्थिती 100% भरू शकता. जी 0% होती ती आता 100% म्हणजे आपली प्रोफाईल पूर्णपणे भरली गेली आहे असे आपल्याला दाखवेल. इथे आपण अर्ज करायच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे ती सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळेल. तर अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.